नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक प्रवास कशा पद्धतीने झालेला आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला मित्रांनो, सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा नगर येथील राजवाडा चौकात असलेल्या शासकीय हायस्कूल, आत्ताचे प्रतापसिंह हायस्कूल येथे इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. या दिवसापासून त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली. म्हणून महाराष्ट्रात 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी त्यांना भिवा म्हणत. त्यावेळी भिवा रामजी आंबेडकर या शाळेत त्यांचे नाव हजेरी नोंदवहीत अनुक्रमांक 1914 वर नमूद करण्यात आले होते. भीमरावांनी इंग्रजी 4थी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अस्पृश्यामध्ये एक सार्वजनिक सोहळा म्हणून साजरा करण्यात आला, कारण अस्पृश्यासाठी ते असामान्य होते. त्यांचे कौटुंबिक मित्र आणि ते लेखक दादा केळुस्कर यांनी लिहिलेल्या बुद्ध ही जीवनी हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले होते. हे वाचल्यानंतर त्यांना प्रथमच गौतम बुद्ध आणि बौद्ध धम्माची ओळख झाली आणि त्यांच्या शिकवणीने ते प्रभावित झाले. माध्यमिक शिक्षण 1897 मध्ये आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत आले, जिथे त्यांनी एल्फिन्स्टन रोडवरील सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात पदवीपूर्वी अभ्यास. 1907 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढील वर्षी त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश केला, जो बॉम्बे विद्यापीठाशी संलग्न होता. या स्तरावर शिक्षण घेणारे ते त्यांच्या समुदायातील पहिले होते. 1912 पर्यंत त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स BA मिळविले आणि बडोदा राज्य सरकारमध्ये काम करायला गेले. त्यांची पत्नी नुकतीच त्यांच्या नवीन कुटुंबात राहायला गेली होती आणि कामाला लागली होती, जेव्हा त्यांना त्यांच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मुंबईला परतावे लागले. तेव्हा त्यांचे 2 फेब्रुवारी 1913 रोजी निधन झाले होते. कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यास. आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी म्हणून 1915 ते 1917. 1913 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी आंबेडकर युनायटेड स्टेट्समध्ये गेले. तेथे त्यांना सयाजीराव गायकवाड, तिसरे बडोद्याचे गायकवाड त्यांनी स्थापन केलेल्या योजनेअंतर्गत न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 3 वर्षासाठी ₹11.5 दरमहा बडोदा राज्य शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तेथे पोहोचल्यानंतर लवकरच ते पारशी मित्र नवल भटेना यांच्यासोबत लिव्हिंग्स्टन हॉलमध्ये स्थायिक झाले. जून 1915 मध्ये त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स MA परीक्षा उत्तीर्ण केली. मुख्य विषय म्हणून अर्थशास्त्र आणि इतर विषयावर समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्राचीन भारतीय वाणिज्य संशोधन कार्य सादर केले. आंबेडकरांवर जॉन ड्यूई आणि लोकशाहीवरील त्यांच्या कार्याचा प्रभाव होता. 1916 मध्ये त्यांना त्यांच्या दुसऱ्या प्रबंधासाठी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, ए हिस्टॉरिक अँड नॉटिकल स्टडीसाठी द्वितीय मास्टर ऑफ आर्ट्स देण्यात आला आणि अखेरीस ते लंडनला गेले. ब्रिटिश भारतातील त्यांच्या तिसऱ्या प्रबंधासाठी त्यांनी 1916 मध्ये अर्थशास्त्रात PhD केली आणि त्यांच्या प्रबंध प्रकाशित केल्यानंतर 1927 मध्ये अधिकृतपणे PhD प्रदान केली. 9 मे रोजी त्यांनी मानवशास्त्रज्ञ अलेक्झांडर यांच्याकडून PhD प्राप्त केली. त्यांनी संशोधन सादर केले. गोल्डन वेजरने आयोजित केलेल्या परिसंवादात भारतातील जाती, त्यांची व्यवस्था, उत्पत्ती आणि उत्क्रांती या शीर्षकांचा पेपर, जो त्यांचा पहिला प्रकाशित पेपर होता, त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा त्यांनी 3 वर्षाच्या कालावधीसाठी वापर करून अमेरिकेतील त्यांचा अभ्यासक्रम अवघ्या 2 वर्षात पूर्ण केला
आणि 1916 मध्ये लंडनला गेले. डॉक्टर भीमराव आंबेडकर 1922 मध्ये बॅरिस्टर म्हणून ऑक्टोबर 1916 मध्ये ते लंडनला गेले आणि त्यांनी ग्रेझ इन येथील बॅरिस्टर कोर्स कायदा अभ्यास तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांनी अर्थशास्त्रातील डॉक्टरेट प्रबंधावर काम करण्यास सुरुवात केली. 1917 मध्ये बडोदा राज्यातील त्यांची शिष्यवृत्ती संपुष्टात आल्याने त्यांना तात्पुरते शिक्षण सोडून भारतात परतावे लागले. परंतु आल्यावर त्यांचे पुस्तक संग्रह पाणबुडीच्या टापोडेने पाठवलेल्या जहाजापासून वेगळ्या जहाजात पाठवले गेले. हा पहिला महायुद्धाचा काळ होता. डॉक्टर भीमराव आंबेडकर बडोदा राज्याचे लष्कर सचिव म्हणून काम करत असताना अचानक त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा भेदभाव झाल्यामुळे निराश झाले आणि त्यांनी खाजगी शिक्षक आणि लेखपाल म्हणून नोकरी सोडली. त्यांनी स्वतःचा सल्ला व्यवसाय देखील सुरू केला, जो त्यांच्या सामाजिक स्थितीमुळे अयशस्वी झाला. मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड सिडनम या त्यांच्या एका इंग्रजामुळे त्यांना मुंबईचा सिडनम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये राजकीय अर्थशास्त्र प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. 1920 मध्ये कोल्हापूरचे शाहू महाराज आपल्या पारशी मित्राच्या मदतीने आणि काही वैयक्तिक बचतीच्या मदतीने पुन्हा एकदा लंडनला परत येऊ शकले आणि 1921 मध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MSc मिळवली, ज्यासाठी त्यांनी प्रांतीय पदवी मिळवली. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया. ब्रिटिश भारतातील शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण सादर केले. त्यांची ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर म्हणून नियुक्ती झाली. द प्रॉब्लेम ऑफ द रुबी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या विषयावर त्यांचा प्रबंध होता. लंडनमधील शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. भीमराव आंबेडकर 3 महिने जर्मनीत राहिले. तिथे त्यांनी बॉन विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू ठेवला. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे ते विद्यापीठात जास्त काळ राहू शकले नाही. त्यांची 3री आणि 4थी डॉक्टरेट LLD कोलंबिया विद्यापीठ 1952 आणि DLD उस्मानिया विद्यापीठ 1953 मानद पदवी होती. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास झालेला आहे. जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि खालील बेल आयकॉन प्रेस करा, कारण की येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. धन्यवाद. थँक्यू.